हॅलो, आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशी देवपूजा वगैरे करून केली. त्याच्यानंतर मग मी लगेच नाश्त्याच्या तयारीला लागले आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवणार होते धपाटे आणि रात्रीची काही भाजी उरलेली होती आणि त्याचेच मला काही धपाटे लावायचे होते. त्याच्यात मस्त असं डाळीचं पीठ टाकलं आणि गव्हाचं पीठ टाकलं आणि मस्त गरम गरम धपाटे तयार केले. आणि आता हळूहळू थंडी पण वाढते म्हणून मस्त गरम गरम नाश्ता करण्याची काही वेगळीच मजा असते. मस्त नाश्ता आणि मस्त त्याच्यासोबत गरम गरम चहा एन्जॉय केला. त्यानंतर घरातली सगळी कामे आवरून घेतली. त्याच्यानंतर रेडी झाले कारण मला आणि माझ्या फ्रेंडला जायचं होतं स्वामींच्या केंद्रामध्ये आणि ॲटो पकडली आणि आम्ही गेलो स्वामींच्या केंद्रामध्ये. तिथे मस्त दर्शन वगैरे केलं आणि आम्ही दुपारच्या वेळेस गेलो होतो म्हणून पूर्ण शांतता तिथे होती आणि एकदम भारी पण वाटत होतं. मस्त तिथे थोडा वेळ टाइम स्पेंड केला आणि परत घराकडे यायला निघालो. आणि घरी येता येता काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि घरी पोहोचले. आणि सकाळी फक्त नाश्ता करून गेले होते म्हणून मग भूक लागली होती म्हणून इथे दुपारचं जेवण करायला घेतलं. आणि आज आम्ही खिचडीच बनवली होती कारण आम्ही दळण दळायला दिलं होतं पण त्यांनी काही अजूनपर्यंत दळण दळलेलं नव्हतं म्हणून मग आज दुपारी खिचडी बनवली होती. त्यानंतर मग मी इथे काही देवासाठी बसणे आणि माळा आणल्या होत्या. ते मला सकाळी लावायच्या होत्या पण मला काही दमच निघत नव्हता. काही नवीन गोष्ट आणली की पहिलं ती कशी दिसते कसं नाही ते बघायची जास्त एक्साइटमेंट असते. त्यामुळेच मग संध्याकाळच्या वेळेस देवपूजा करायच्या टाइमला सगळं देवघर व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. सगळे बसणे वगैरे ठेवले, त्याच्यावरती सगळ्या मूर्ती वगैरे अरेंज केल्या आणि ही जी मूर्ती तुम्हाला दिसते ती आजच मी आणली स्वामींची. त्यानंतर मग सगळ्या मूर्ती व्यवस्थित ठेवल्या, त्यांना माळा वगैरे घातल्या आणि लगेचच मग संध्याकाळ पण झाली होती. म्हटलं लगेच देवपूजा वगैरे करून घेऊ. मस्त देवपूजा केली आणि असा काही होता माझ्या देवघराचा फायनल लुक. कसा वाटला नक्की सांगा. बाय, टेक केअर. भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ.